पाळी आणण्यासाठी तुम्ही बाहेरून फक्त केमिकल्स खाताय आणि तुम्हाला वाटतंय की सगळं छान चालू आहे, तर तुम्ही चुकताय. पीसीओडी साठी तुम्हाला आयव्हीएफ लागते म्हणजे तुम्ही खरोखरच खूप चुकीच्या ट्रॅकवर आहात. पीसीओडी साठी जो लिटरली 2-3 महिन्यामध्ये तुम्ही रिकव्हर करू शकता, त्याच्यासाठी तुम्ही आयव्हीएफ ला जाताय आणि एवढे सगळे त्रास सहन करताय, तुम्ही खरोखर चुकताय. हा पीसीओडी आजार असा आहे की जो दीर्घकालीन तुमच्या शरीराला विकृत करून ठेवतो. म्हणजे याचे लॉंग टर्म इफेक्ट भरपूर आहेत. पीसीओडी हा कायमस्वरूपी बरा होणारा आजार आहे की नाही, आणि जर बरा होणार आहे तर मग किती वेळ आम्ही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे? पीसीओडी हा खालचा प्रॉब्लेम आहे ना, पण मेडिकल सायन्स काय सांगतं की याची सुरुवात कुठे होते, तर ब्रेन मधून होते. प्रेग्नन्सीच्या दरम्यान त्रास होतात, मेन्स्ट्रुएशनच्या दरम्यान त्रास होतात. हे सगळे त्रास तिला भरपूर सारे बेनिफिट पण देत असतात. हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड पण आहे. मग थायरॉइडची गोळी घ्यायची का पाळी येण्याची गोळी घ्यायची, कोणतं नेमकं औषध घ्यायचं, आणि या बाबतीमध्ये मग स्त्रियांना खूप टेन्शन येतं की करायचं काय नाही. आपण स्वीकारलं काय पाहिजे की माझं वजन हायपोथायरॉइडमुळे नाही वाढत आहे, माझं वजन डाएटमुळे वाढतं. आज ते बिचारे अमेरिकेतली लोक जिथे सूर्य दिसत नाही ते गोळ्या खातात व्हिटॅमिन डीच्या, आणि इथे भारतामध्ये धोधो इथे सूर्याचा प्रकाश आहे आणि आपण सुद्धा व्हिटॅमिन डीच्या गोळ्या खायला जातो. इथे सूर्य आहे ना, मग व्हिटॅमिन डीची गरज काय? सूर्य जर असतं तर व्हिटॅमिन डीची गरजच नाहीये तुम्हाला. हाय, हॅलो, नमस्कार. मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते. मंडळी, आजकाल आपली लाईफस्टाईल बदलत चालली आहे. जशी लाईफस्टाईल बदलत गेली तसे वेगवेगळे आजार आपल्याला होत गेले, आणि त्यामुळे प्रत्येकाच्या शरीरात जे बदल होत आहेत त्याला आपण एकच म्हणतो की तुझं खानपान बदलत चाललंय आणि आपली बदलती जीवनशैली याला जबाबदार आहे. माझ्या अनेक मैत्रिणी अशा आहेत ज्या सतत चर्चा करत असतात. त्यांची तक्रार असते की अचानक आमचं वजन वाढतंय, पाळी वेळेवरती येत नाहीये, चेहऱ्यावरती केस येत आहेत, आणि अशा अनेक समस्या असतात. मग आता यावर उपचार काय, आणि हा जो आजार आहे हा कधी बरा होऊ शकतो की नाही, असाही प्रश्न त्यांच्या मनात आहे. तुमच्या आणि माझ्या मनातल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण घेणार आहोत माधोबागचे तज्ज्ञ डॉक्टर, माधोबागचे सीएमओ डॉक्टर गुरुदत्त अमीन यांच्याकडून. डॉक्टर, पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते. धन्यवाद. थँक्यू. जसं मी आत्ताच म्हणाले, माझ्या अनेक मैत्रिणी आहेत किंवा ट्रेनमध्ये देखील चर्चा होते तेव्हा मी हे ऐकत असते की लाईफस्टाईल बदलत चालली आणि त्यामुळे आम्हाला हे सगळे आजार होत आहेत. हे सगळे आजार म्हणजे पीसीओडी आणि पीसीओएस. तरुण वयामध्ये हे आजार वाढताना देखील दिसतात. याची नेमकी कारणं काय असू शकतात, आणि अलीकडच्या काळात याचं प्रमाण का वाढत चाललंय? जसं तुम्ही म्हणालात की आपली जीवनशैली हे त्याचं मुख्य कारण आहे, पण त्याची जर आपण ओव्हरऑल एक व्याप्ती बघायचा प्रयत्न केला ना, तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे की आतापर्यंत जेवढे मी पेशंट्स बघितलेत त्यानुसार एवढं मी नक्की सांगू शकतो की ह्याची सुरुवात जी आहे ना, ती वयाच्या जशी ती मुलगी 9वी-10वी मध्ये येते ना तेव्हापासून होते. म्हणजे जसं एखादी मुलगी 9वी-10वी मध्ये येते, मग ते अभ्यासाचं टेन्शन, परफॉर्मन्सचं टेन्शन, स्वतः आपण कसे दिसतोय याचं एक टेन्शन, आपल्या जीवनामध्ये खूप काहीतरी बदल घडतायत आणि त्या बदलांना आता आपल्याला ऍक्सेप्ट करायचंय ह्याचं टेन्शन, मग याच्यातून रात्रीची झोप नीट न होणं, लेट नाईट. आपण बघितलं असेल आजकाल मुलांमध्ये फॅड झाले की तुम्ही 1:30-2 वाजता झोपायचं, म्हणजे रात्री अभ्यास करत बसायचा. या सगळ्या गोष्टीतून, आणि सोबत मग रात्री मुलगा तो किंवा ती मुलगी 2 वाजेपर्यंत अभ्यास करते, आणि त्याच्याच बरोबरीने आई बघतीये की माझी मुलगी 2 वाजेपर्यंत अभ्यास करते. मग काय करायचं? मग काहीतरी खायला आणून द्यायचं. मग तुम्ही विचार करा की ह्या सगळ्या जीवनशैलीतून की जिथे आपण आपली दिनचर्या फॉलो करत नाहीये, सकाळी वेळेत उठत नाहीये, रात्री वेळेत झोपत नाहीये, जेवणामधलं संतुलन नाहीये, दिवसभराच्या ताणामध्ये एवढं प्रेशरमध्ये आहोत की फिजिकल फिटनेसकडे किंवा स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये, अशा परिस्थितीतून आज ज्या फिमेल जात आहेत त्याचा परिणाम म्हणून आता असं दिसतंय की 5 पैकी 1 फिमेल ही पीसीओडीनी, म्हणजे 3 किंवा 5 पैकी 1 फिमेल ही पीसीओडीनी ग्रस्त आहे, असं चित्र आहे. आणि मग त्या पीसीओडी मधून निर्माण होणारे सगळे त्रास, मग ते त्रास असे नसतात की प्रत्येक वेळेस ती फिमेल खूप सिक असेल, खूप आजारी असेल. हा पीसीओडी आजार असा आहे की जो दीर्घकालीन तुमच्या शरीराला विकृत करून ठेवतोय. म्हणजे याचे लॉंग टर्म इफेक्ट भरपूर आहेत. त्यामुळे आज समाजामध्ये जवळपास मी म्हणेन 25 ते 30% फिमेल्स या पीसीओडीनी ग्रस्त आहेत, आणि जी नक्कीच चिंतेची बाब आहे. कारण याला जर वेळेत रेक्टिफाय नाही केलं तर त्याचा खूप विपरीत परिणाम त्या स्त्रीच्या ओव्हरऑल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असेल किंवा तिची इमोशनल हेल्थ असेल याच्यावरती होत असतो. त्यामुळे वेळेत त्याला कुठेतरी समजून घेणं आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न करणं फार गरजेचं आहे.
बरोबर. जसं तुम्ही आता म्हणतात, की वेळेत समजून घ्यायला हवं. पण मग घरामध्ये जर आईला असेल किंवा आजीला असेल, तर मग तो त्या मुलीला होऊ शकतो का? का हा आजार अनुवंशिक आहे असं जर आपण म्हटलं तर? अनुवंशिक फॅक्टर हा प्रत्येक वेळी प्रत्येक आजारात असतो असं मी म्हणतो. फक्त त्याच्यात एक फॅक्टर जो तुम्ही खूप महत्व दिलं पाहिजे तो असा आहे की आईवडिलांकडनं तुमच्याकडे एखादा आजार आलेला आहे, पण त्या आजारासाठी अनुकूल वातावरण जर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये निर्माण केलं तरच तो आजार बळावणार आहे. जर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये तसं वातावरण निर्माणच नाही केलं तर तो आजार काही निर्माण पण होणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक 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 फिमेल आहे की जिला पीसीओडी होतं तिच्या समजा प्रोडक्टिव्ह एजमध्ये, आणि नंतर तिला डिलिव्हरी झाली, मुलगी झाली. आता ह्या मुलीची जीवनशैली जर व्यवस्थित असेल तर असं काही समजण्याचं कारण नाही की माझ्या आईला होतं म्हणून मला पण होणार आहे. इथे मेजर जो कॉन्ट्रीब्युटर आहे कुठल्याही आजाराला मेजरली एक्सप्रेस करण्याचा मेजर कॉन्ट्रीब्युटर असतो तुम्ही त्या शरीरातल्या जीन्सला कसं वातावरण निर्माण करून देताय. ज्या ज्या वेळी आपण त्या जीन्सला फेवरेबल ॲटमॉस्फिअर निर्माण करून देतो त्याच वेळी तो जीन्स स्वतःला एक्सप्रेस करत असतो. त्यामुळे अनुवंशिकता नक्कीच आहे, पण त्याहीपेक्षा जास्त तुम्ही त्या शरीरातल्या बियांना, जनुकांना किती अनुकूल वातावरण निर्माण करून देताय याच्यावरती सगळा खेळ अवलंबून आहे. जर आपण आपल्या शरीराला तसे अनुकूल वातावरणात निर्माण नाही करून दिलं की ज्याच्यातून ती पीसीओडीचा आजार माझ्या शरीरात निर्माण होईल तर आपल्याला काही कारण चिंता करायचं काही कारण नाही. जसं मी सुरुवातीला म्हणाले की माझ्याही मैत्रिणी आहेत ज्या चर्चा करत असतात की अगं मला पीसीओडी आहे किंवा पाळी नियमित नाहीये, तर या सगळ्यामध्ये मग त्यांना ही पण भीती वाटते की पीसीओडी हा कायमस्वरूपी बरा होणारा आजार आहे की नाही, आणि जर बरा होणार आहे तर मग किती वेळ आम्ही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. हा पूर्ण बरा होणार आहे. एक लक्षात घ्या की पीसीओडी हा आजार जर आपण थोडासा नीट समजून घ्यायचा प्रयत्न केला ना तर पॉलिसिस्टिक ओव्हरायन डिसीज किंवा सिंड्रोम असं म्हणलं जातं. पण प्रत्येक वेळी अशी काही गरज नसते की ओव्हरीमध्ये प्रॉब्लेमच आहे. बऱ्याच पेशंटमध्ये आपण बघतो की पीसीओएस सिम्पटम्स सगळे असतात, पण ओव्हरीची सोनोग्राफी केली की सगळं नॉर्मल असतं, त्यात काही दिसत नाही तुम्हाला. हे लक्षात घ्या की हा आजार असा आजार नाहीच आहे की कुठला तरी तुम्हाला मोठा डायबिटीज सारखा रोग जडलेला आहे. तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारचं इम्बॅलन्स आलेलं आहे. तुम्ही जर त्याची व्यवस्थित काळजी केली तर हा पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो. अगदी पीसीओडीच्या सिस्ट सुद्धा डिझॉल्व्ह होतात. त्यामुळे आपल्याला ह्या आजाराला असं काही खूप मोठा बरा न होणारा आजार आहे वगैरे असं काही नाहीये. तुम्ही फक्त त्याला समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा होतं काय, आज फिमेल्समध्ये आपण बघायला गेलो की एक नॅचरल टेंडन्सी आहे, मला काहीतरी आजार झाला तर आजार झाल्यानंतर आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरला काय सांगतो की मला काहीतरी औषध द्या, आणि मग औषध द्या सांगितलं की डॉक्टर काहीतरी औषध लिहून देतात. आणि आपली समज अशी आहे की मी काही बदलणार नाही, मी फक्त औषधं खाईन आणि औषधांनी सगळं नॉर्मल होईल. किंवा बऱ्याच वेळा पीसीओडीचं जर तुम्ही इन्फॉर्मेशन वाचली, गुगल केली तर तुम्हाला एक शब्द ऐकायला मिळतो की हार्मोनल इम्बॅलन्स. मग हार्मोनल इम्बॅलन्स हा प्रॉब्लेम आहे म्हणल्यानंतर मला काहीतरी बाहेरून हार्मोन घ्यायचे आणि ते सगळं बॅलन्स करायचं आहे अशी धारणा तयार होते. ही कुठेतरी चुकीची. हार्मोनल इम्बॅलन्स माझ्या शरीरात घडतोय कारण माझ्या जीवनामध्ये, माझ्या व्यायामामध्ये, दिनचर्येमध्ये, माझ्या आहारामध्ये, माझ्या विचारांमध्ये कुठेतरी गडबडी आहेत. जसं आपण पीसीओडीच्या कंडिशनमध्ये जर त्याच्या आत काय घडतं बघायला गेलो तर ओव्हरीज फिमेल्समध्ये असतात जिथून ओवम तयार होतं, म्हणजे बीज तयार होतं. आता आपण थोडंसं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकलकडे जाऊया की जे मेन्स्ट्रुअल सायकल असते 28 दिवसाची त्याच्याकडे जाऊया. होतं कसं की फिमेलचं शरीर हे दर महिन्याला प्रेग्नन्सीसाठी तयार होत असतं. म्हणजे दर महिन्याची ते तयारी असते की दर महिन्याला प्रेग्नन्सीसाठी तयार व्हायचं. जर प्रेग्नन्सी नाही झाली तर मग जशी रजस्त्राव होतो पहिले 4-5 दिवस, तसं ते 4 दिवस सगळं ते जे काही बेडिंग बनवलंय बाळासाठी ते बेडिंग निघून जातं. म्हणजे या 28 दिवसाच्या सायकलची सुरुवात कुठे होते तर पहिली 4 दिवस तुमचे ब्लिडिंगचे होतात. ते ब्लिडिंग काय आहे तर ते गर्भाशयाने केलेली तयारी आहे की नवीन आता गर्भधारण होणार आहे आणि त्या गर्भासाठीचं सगळं सेटिंग करून ठेवलेलं आहे, आणि गर्भधारण नाही झाला म्हणून ते सगळं बेडिंग आता निघून जातं. हे पहिले तुमचे 4 दिवस. त्या 4 दिवसानंतर परत पुढच्या गर्भाची तयारी केली जाते. मग त्या पुढच्या गर्भाच्या तयारीच्या सिक्वेन्समध्ये मोठा रोल प्ले करतं तुमची ओव्हरी. आता ही जी काही ओव्हरी आहे त्या ओव्हरीमध्ये भरपूर सारे छोटे 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 फॉलिकल्स आहेत आणि ते हळूहळू थोडे थोडे वाढायला लागतात. त्याच्यापैकी एक कुठला तरी फॉलिकल पूर्ण मॅच्युअर होतो आणि मॅच्युअर होऊन तो फुटतो आणि त्याच्यातून ऍक्च्युअली एक बी बाहेर येतो. लक्षात आलं इथपर्यंत सीन? हे 14व्या दिवशी घडतं की 14व्या दिवशी त्या फॉलिकल मधून एक बी बाहेर आलं आणि ते बाहेर आलं आणि ते आता त्या काळात स्त्री गर्भधारणा करू शकते. हे बी फुटण्याची मगाशी म्हणलं की ते फॉलिकल फुटणं ह्याला म्हणतात ओव्ह्युलेशन. हे ओव्ह्युलेशन जर व्यवस्थित झालं, लक्षात आलं, 14व्या दिवशी जर हे ओव्ह्युलेशन व्यवस्थित झालं म्हणजे ओव्हरीचं काम काय तर ओव्ह्युलेशन हे ओव्हरीचं काम आहे.
ओव्हरीचं काम काय तर एक छानसं परिपक्व बीज बनवणं की जे गर्भधारणेसाठी परिपक्व असेल, हे काम ओव्हरीचं आहे. हे काम जर व्यवस्थित झालं तर मग पुढची प्रक्रिया चालू होते. काय तर आता बी तयार झालंय, बीज तयार झालंय. आता जर गर्भधारणा झाली तर परत नवीन बेडिंग बनवायचंय, तर ते नवीन बेडिंग परत बनायला लागतं. म्हणजे पहिले 4 दिवसांमध्ये मागचं बेडिंग सगळं निघून गेलं होतं. आता पुढचे जे 14 दिवस आहेत आणि त्याच्यानंतरचा काळ आहे त्यात ते परत बेडिंग बनवलं जाईल. म्हणजे फिमेलच्या शरीरामध्ये कंटिन्युअसली प्रोसेस बनत राहते की बेडिंग बनवायचं आणि ते जर गर्भधारणा नाही झाली तर ते काढून टाकायचं. पीसीओडी मध्ये काय होतं, पीसीओडीच्या सीनमध्ये त्या ओव्हरीजचं काम आहे ना, एक बीज बनवणं, ते कामच नीट होत नाही. आणि त्याच्या मागचं काय कारण असेल, आपण ऐकताना वाचताना भरपूर वाचतो की हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आहेत, हे हॉर्मोन वाढले, ते हॉर्मोन वाढले, इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, टेस्टोस्टेरॉन आहे, प्रोलॅक्टिन वाढ, असं बरेच काय 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 आपण वाचनाला गेलो की तुम्हाला वाचायला मिळत असेल. पण जर तुम्हाला त्यातलं खरं सार काढायचं आहे तर सार असं आहे की तुमच्या ओव्हरीजच्या आतमध्ये ते बीज वाढण्यासाठी जागा कमी पडतीये, त्याच्या आतमध्ये कचरा जमलेला आहे. मग सरळ साधं सूत्र काय की ओव्हरीजच्या आतमध्ये कचरा जमलेला आहे, तो ओव्हरीजच्या आतमधला कचरा काढून टाकायचा, त्याला हायपरप्लासिया म्हणतात. तो काढून टाकला की आतमध्ये व्यवस्थित बीज निर्माण होईल. व्यवस्थित बीज निर्माण झालं की तुमची मासिक पाळी वगैरे सगळी नॉर्मल येईल आणि मग सगळ्या त्रासातून तुम्ही बाहेर पडाल. आता हे जर करायचं असेल तुम्हाला की तुमची त्या ओव्हरीतला अडकलेला कचरा काढायचा असेल तर मग मात्र तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये परत चेंज करायला लागतील. तुम्ही जर असं म्हणलात की फक्त गोळ्या खाईन आणि गोळ्या खाऊन माझे सगळे हॉर्मोन आतल्या आत मॅनेज होतील, असं काही होत नाही. हार्मोन घेऊन